नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कमळे आता मुंबईला जायच्या तयारीमध्ये असते. तेवढ्यात काय सावकार दारात येऊन थांबलेला असतो आणि म्हणतो, ए पोरी, तुला माहिती आहे की नाही माहिती मला माहीत नाही. तुझ्या आईनं आणि आबानं माझ्याकडं कर्ज घेतलं होतं, ते कर्ज आता कोण फेडणार? दोघं बी राहिलं नाही, मग कर्ज कोणीतरी द्यायलाच पाहिजे. त्यामुळे मला काहीही करून माझे पैसे मला वापस पाहिजे. कमळी म्हणते, हे बघा सावकार, तुमचे पैसे द्यायला तयार आहे, मी नाही म्हणत नाही, थोड्या दिवसांची मुदत द्या, मी सगळे पैसे तुमचे फेडून टाक. म्हणतो, तू म्हणशील ग मी देतो पण कुठून देणार आणि मला काय भरोसा? विश्वास कसा ठेवू सांग बरं तू? विश्वासाने काही व्यवहार चालत नसतो, बरोबर ना? पैसे असले रोख तर व्यवहार होतो, विश्वासावर कोणीच व्यवहार करत नाही. एक सोपा पर्याय सांगतो, हे घर माझ्या नावावर कर, भाडे करू ठेवतो आणि हळूहळू माझे पैसे वसूल करतो की. सगळ्यात सोपा पर्याय. तू कधी मला पैसे द्यायची, मी कधी विश्वास ठेवायचा? मला घर दे आणि हवं तिकडे जातो. कमळीला धक्काच बसलेला असतो की एवढीच आठवण राहिली शेवटची, ती पण हे मागताय म्हणल्यावर किती अवघड. म्हणतो सावकार, तिची आई गेलीये, धक्का आहे तिला, जरा माणुसकी दाखवा. लगेच घर मागायला लागले. तरी माणुसकी आहे की नाही? म्हणते ना देईन तर देईन की. कारण आवाज वाढवलेला असतो, मला काहीच माहित नाही, मला माझा पैसा हवाय नाही तर घर हवंय, दोन्हीपैकी एक काहीतरी द्या. सावकार असं म्हटल्यावर यांची बोलतीच बंद होते. काहीही करून आता पैसे द्यायलाच लागणार. सरपंच आलेले असतात, सरपंच सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. सरपंच, विश्वासाचा नाही पैशाचा व्यवहार आहे ना हा. पैसा असला तर सगळं काही होऊ शकतं. पैशाची कोणी गॅरंटी घेणार का? नाही ना. मला पैसा हवाय नाही तर घर हवंय. घर म्हणतो, आत्ताच्या आत्ता सगळं सामान बाहेर फेकायचं, या पोरीला रस्त्यावर आणायचं आणि हे घर आपल्या नावावर करायचं. ते गुंड चाललेले असतात. ऋषी म्हणतोय, हलायचं नाही, या एक पाऊल सुद्धा पुढे टाकायचं नाही, माझ्याशी गाठे. म्हणतोय, दमदाटी करायची नाही. ऋषी म्हणतो, तुम्ही पण दमदाटी करायची नाही. दादागिरी मला दाखवायची नाही, आत्ताच सांगतोय. दादागिरी मुंबईला जाऊन दाखवायची, इथे नाही. ऋषी आणि सावकार यांच्यामध्ये भांडण सुरू झालेलं असतं. कमळी म्हणते, एक मिनिट जरा शांत बसा की. म्हणते, पाया पडते पण शांत रागड आहे. काही चुकीचं म्हणत नाहीये. पैसे घेतले होते, तुम्हाला तुमचे पैसे माघारी पाहिजे, यात काही वादच नाहीये. तुम्ही अगदी बरोबर बोलताय, त्याबद्दल माझं काही म्हणणंच नाहीये सावकार. पण मी काय म्हणते, जरा एकदा ऐकून घेता का तुम्ही? तुम्ही तुमचे पैसे मागायला आलात, त्याबद्दल माझं काही म्हणणंच नाहीये. तुम्हाला घर पाहिजे ना? आई आणि आबांच्या मागे नाचक्की नकोय मला. घर मिळालं म्हणजे तुमचं समाधान होणार आहे ना? तुम्ही घर घ्या. घर गेले तर परत मिळवता येईल, पण नाचक्की झालेली परत मला भरून काढता येणार नाही. तुमच्या माणसांनी सामान खाली करू नका, मी माझं सामान खाली कर. म्हणतो, ठीक आहे कमळी, आपण एक काम करूया. ऋषी सर, तुम्ही जरा शांत बसा. सावकार म्हणतो, ठीक आहे, तुमची माणसं तर तुमची माणसं, पटकन घर खाली करून दे. त्याला राग आलेला असतो. सावकार, तुम्ही जा पुढं, चावी आणून देतो मी. कारण सरपंचाने सुद्धा रिक्वेस्ट केलेली असते. सरपंचाने एवढी रिक्वेस्ट करून, शब्द खर्च करून सावकाराने अजिबात ऐकलेलं नसतं. आणि सरपंचाला सुद्धा वाईट वाटतं, एकटी पोरगी आहे, आई बापा कोणी आधार नाहीये आणि तिच्यावर दयामाया दाखवायचं सोडून तिचं घर लुबाडतोय हा सावकार. सरपंचाला खरंच वाईट वाटलेलं असतं. सावकार काय लगेच निघून गेलेलं असतो, शब्द सोडवून घेतलेला असतो की घर पाहिजे आणि आता चाललेलं असतं. म्हणतात, काय पोरी हे, जाऊ द्या सरपंच, एकदा शहरातून परत आलो की पैसे देणार, घर माघारी घेईन मी. पोरी, स्वतःची काळजी घे आणि कायमच अभिमान वाटणाऱ्या, खरंच तू एक नंबर पोरगी आहेस. सरपंच फार फार कौतुक करत असतात कमळीचं. कमळी म्हणते, जे व्हायचंय ते झालंच आहे ना. आता घर देणार असते आणि कायमची मुंबईला निघून जाणार असते कमळी. त्याला फार वाईट वाटतं. सरपंच आता गेलेले असतात. कमळीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण आई आबांनी जिथे आयुष्य काढलं ते घर गेलेलं असतं. कमळीने बालपण तिथे काढलं, ते घर गेलेलं असतं. कमळीला फार वाईट वाटतं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं. निंगी म्हणते, कमळे, एक घर गेलंय म्हणून काय झालंय? दुसरं घर आहे की. कमळी म्हणते, दुसरं घर? तुझं आणि माझं घर काय वेगवेगळं आहे का? निंगी म्हणते, माझं जे घर आहे तेच तुझं घर आहे. ही आता रडायला लागलेली असते, आपण तिकडे जाऊन सामान ठेवूया. कमळी म्हणते, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे ग निंगे, मी मुंबईवरून आले की माझं घर मी माघारी घेणार आहे. निंगी म्हणते, काय का असे ना, मी आहे ना, तू काळजी करू नको. ऋषी म्हणतो, कमळी, अजिबात वेळ व्हायला घालवायला नको, लवकरात लवकर आपल्याला मुंबईला निघायचंय, घाई करायला पाहिजे, कळतंय का तुला, उशीर होतोय. कमळी म्हणते, होय लगेच निघूया आपण. कमळी ऋषी आता मुंबईला निघणार असतात. आता ऋषीच्या घरी एक माणूस आलेला असतो, त्याने काहीतरी हातामध्ये एन्व्हलप आणलेलं असतं आणि ऋषी इनामदार आहे का असं विचारतात. रोहित म्हणतो, नाही, या नावाचा इथे कोणीच राहत नाही, चुकीच्या ऍड्रेसवर आलात. आता राधिका बघते आणि राधिकाला राग येतो, हे रोहित असं काय बोलतोय, ऍड्रेस दिला होता म्हणून मी या ऍड्रेसवर. रागाने उठतो आणि त्या माणसाच्या जवळ येतो. सांगितलेलं कळत नाही का? काय इव्हेंटचं इन्व्हिटेशन द्यायचंय म्हणून मी आलोय, मला इन्व्हिटेशन द्यायचं, मी लगेच जाणार आहे. त्या इव्हेंट मध्ये त्यांचा सत्कार होणार आहे ना, म्हणून बोलवायला आलो. आता राधिका पुढे आलेली असते. म्हणतो, तुम्हाला समजत नाही का, इथे कोणीच राहत नाही, सांगतोय तर इथे इन्व्हिटेशन द्यायचंय, अमकं करायचंय, तमकं करायचंय, कोणी राहत नाही म्हणल्यावर विषय मिटला. त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करता ती व्यक्ती इथे राहत नाही. तेवढ्यात काय नयनतारा ओरडलेली असते. रोहित, नमस्कार. नयनतारा म्हणते, काय काम होतं बोला की. एक सामाजिक संस्था आहे मॅडम, दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार, या वर्षी तो पुरस्कार आहे तो ऋषी सरांना द्यायचा आहे, म्हणून त्यांना आमंत्रण करायला आलोय मी. बेस्ट बिझनेसमॅन डेब्यू अवॉर्ड ऋषी सरांना द्यायचा आहे,
म्हणून मी त्यांना इन्व्हिटेशन द्यायला आलोय. मला आणि नयनताराला इतका आनंद होतो. रोहित म्हणतो काय ना मला कळतच नाही, संस्था उठसूट कुणाला पण पुरस्कार देते का? बिझनेस कोण करतो कोण नाही हे दिसतच नाही का तुमच्या संस्थेला? त्या माणसावर चिडलेलं असतो, नको नको ते बोलत असतो. नयनतारा म्हणते रोहित जरा शांत बसतो का? नयनतारा अगदी सौम्य भाषेत त्या माणसाला म्हणते इन्व्हाइट माझ्याकडे द्या, मी ऋषीला देईल आणि नक्की तो कार्यक्रमाला येईल, तुम्ही आलात तरी चालेल. आता इन्व्हाइट म्हणजे ते लेटर असतं, इन्व्हिटेशन लेटर ते घेतलेलं असतं नयनताराने आणि तो माणूस आता नमस्कार म्हणून निघून गेलेलं असतो. म्हणतो मॅडम खरंच तुम्ही नशीबवान आहात. जाता जाता बोलत असतो इतका टॅलेंटेड मुलगा तुमच्या नशिबात आहे. खरंच काय पुण्य केलं असेल तुम्ही, तुमचं तुम्हाला माहिती, पण एक नंबर पोरगा तुमच्या पोटी आलाय बघा. म्हणते थँक्यू सो मच. जाता जाता एवढे 2 वाक्य तो बोलून गेलेलं असतो. अजून तळपायाच्या मस्तकात गेलेली असते या रोहितच्या. एवढे काय लोक कौतुक करतात या ऋषीचं. 2 दिवस बिझनेस केला नाही तर बिझनेसमन काय कौतुक चाललंय. तू काय वागतोय रोहित, तुझं तुला तरी कळतंय का? आपल्या पर्सनल गोष्टी बाहेरच्या लोकांसमोर कशाला दाखवतोय? ज्यांना माहित नाही त्यांना पण माहिती करून देतोय का? जरा वागण्या बोलण्यावर ताबा ठेव की रोहित. तुझा कंट्रोल तू स्वतःवरचा हे करू नको. अजिबात टगमगला नाही पाहिजे. तुला कळतंय का तू काय वागतोयस? कशाला त्या ऋषीबद्दल इकडे तिकडे बोलत फिरतो? काही डिस्कस करायची गरज नाही आणि मूर्खपणा तर अजिबात करायचं नाही या ऋषीबद्दल ते एक शब्दही बोलायचं नाहीये रोहित. ऋषी त्या फडतूस कमळीसाठी तुझा अपमान करून निघून गेला हे घर सोडून. नको नको ते बोलला. तुला किती वाईट वाटलं, तुझा विचार केला नाही आणि लात मारून तू सरळ निघून गेला घरावर. तू विसरली असशील ग तुझा कशा प्रकारे त्या ऋषीने अपमान केला, पण मी नाही आणि मी विसरणार सुद्धा नाहीये. तुला आत्ताच सांग. फार सेन्सिअर असं दाखवत असतो आणि फार फार काळजी नयनताराची असं दाखवत असतो. रागाच्या भरात खूप बोललो, पण चुकीचं ते बोललो नाही ना. त्याचा सत्कार, एखाद्याचा सन्मान त्याच्या कर्तृत्वामुळे होत. त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये काय चाललंय त्याच्यानी नाही, त्याचं कर्तृत्व इम्पॉर्टंट असतं. आणि ऋषीने थोड्याच दिवसात त्याचं कर्तृत्व असं काय उमटवलंय की लोकांच्या मनावर एक छाप पडली आहे. म्हणून ऋषी असं त्याचं कौतुक करतात आणि त्याचं उदो करतात. आणि त्याचं सर्टिफिकेट तर माझ्या हातात आहेच आत्ता. ऋषी माणूस म्हणून खूप चांगला आहे. पर्सनल लाईफ मध्ये काय वागतो हे त्याचं पर्सनल झालंय, पण माणूस म्हणून, एक बिझनेसमॅन म्हणून व्हेरी गुड नाईस पर्सन आहे हे लोकांनी दाखवून दिले. आणि हे तू रोहित मान्य कर. खूप कौतुक करत असते नयनतारा आपल्या ऋषीचं. घर सोडलंय, इनामदारांचं नाव नाही, त्यामुळे रोहित इथून पुढे वागताना बोलताना जरा विचार करायचा. सॉरी, रागाच्या भरात खूप काही बोललो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इथून पुढे मी लक्षात ठेवेल. नयनताराने चांगली चक्कल जागेवर आणलेली असते. त्या रागारागाने वर निघून जातो आणि ती इन्व्हिटेशन जे असतं ते नयनताराच्या हातात असतं. त्यांचा सगळा तमाशा बघत असते, निमूटपणे सगळं सहन करत असते. नयनतारा ते इन्व्हिटेशन लेटर बघते आणि स्वतःशीच बोलत असते, ऋषी प्राऊड ऑफ यू. तुझ्यामध्ये खूप खूप पोटेन्शियल आहे ऋषी. व्हेरी गुड, व्हेरी नाईस पर्सन. तिच्या मागे लागला आणि सगळंच काही विस्कटून बसलाय. हे सगळं हातातून निसटतंय ऋषी, तुला कळत कसं नाहीये. नयनतारा फार पश्चाताप करत असते, एकीकडे कौतुक करत असते ऋषी. घर रिकामं केलेलं असतं, सगळं सामान निंगीच्या घरी शिफ्ट केलेलं असतं. तिचं थोडंफार काय सामान असतं ते कमळी घेते, निंगीच्या गळ्यात पडते आणि त्या घराला नमस्कार करून कमळी आता चाललेली असते मुंबईच्या दिशेने. मुंबईला जाऊन ओळख मिळवायची असते. वडील कोण आहे, आईवर अन्याय अत्याचार कुणी केला हे सगळं शोधून काढायचं असतं. सरूला आणि आबाला न्याय मिळवून द्यायचं असतं. म्हणून हिमतीने चाललेली असते आपली कमळी आता परत मुंबईला. हे जे राजन असतात त्यांना फार टेन्शन येत असतं, कमळीचाच विचार येत असतो. वाईटही वाटत असतं की बिचारीवर काय वेळ आली आहे. आई नाही, बाबा नाही, वडील नाही, कुणीच तिला नातलग राहिले नाही. तिला एवढं मोठं दुःख सहन करायला लागतंय. खरंच मला कौतुक वाटतंय कमळी. कौतुक करत असतात आणि वाईटही वाटत असतं कमळीविषयी. राजनचा आता विचार चाललेला असतो. तेवढ्यात काय अनिका तनतन करत नेहमीसारखी फोनवर ऍटिट्यूड मध्ये बोलत आलेली असते. इडियट फोन ठेव, इडियट फोन ठेव. आता बघ तुझी कशी वाट लावते आणि तुझी अक्कल कशी जागेवर आणते. तनतन करत ही अनिका फोन बंद करते. राजन हिचं वागणं बोलणं ते बघतच असतो. काय ऍटिट्यूड आणि काय बोलतीये, काय भाषा वापरतीये. आणि फोन ठेवलेला असतो तरी पण बडबड करत असते. मला शहाणपणा शिकवतीयस, आता बघच तुझी कशी वाट लावते. फोन बंद केला तरी तावातावाने ही अनिका स्वतःशीच बोलत असते. राजन ती अनिकाची अवस्था बघतात आणि बघतच राहिलेले असत की अनिकाचं काय झालंय. कौतुक आणि अनिकाच्या जवळ बसतात, तिला प्रेमाने समजून सांगण्यासाठी, 2 गोष्टी काहीतरी बोलण्यासाठी. अनिका, हे बाळा अनिका, मध्ये असं होत असतं बाळा. लगेच एवढं हायपर व्हायचं नाही आणि लगेच टोकाचा निर्णय घ्यायचा नाही. छोटी मोठी भांडणं तर चालतातच ना आणि मतभेद होतच असतात. भांडाल आणि उद्या एकत्र फिरताल, मग या भांडणाला काय अर्थ आहे? कशाला भांडण करतेस बाळा? डोकं शांत ठेव की. काय चाललंय रे? काय चाललंय तुझं? तू तर काही बोलूच नको. आत्ताच सांगते, तुम्हाला काही शहाणपणा शिकवूच नको. काय रे, तू कमळीच्या गावाला गेला ना? सांग की डॅडा, कमळीच्या गावाला गेला ना? तू आला, मला तुझ्याशी बोलायचंच होतं. आता बोलतीच जरा. कमळीच्या गावाला गेला ना तू? तिची आई गेलीये, ती फार दुःखात होती. तिला सावरण्यासाठी, आधार देण्यासाठी आपलं कोणीतरी आहे ना, म्हणून जायला पाहिजे की नाही? ती दुःखात म्हटल्यावर तिला सावरण्यासाठी. ठीक आहे रे, थोड्या दिवसाआधी मी सुद्धा दुःखात होते, मला नाही आला समजवायला.
झाले तेव्हा खूप रडत होते, फार वाईट वाटत होतं, फार कसं तरी व्हायचं. तेव्हा नाही आला माझ्याकडे मला समजूत काढायला, सांत्वन करायला. त्या कमळीकडे बरं गेला रे गावी. दिलं का माझ्याकडे, दिलं का लक्ष? मी तुझी सख्खी पोरगी आहे ना. मग सख्ख्या पोरीकडे लक्ष दिलं नाही. ती परकी कोण कुठलची, तिच्यासाठी थेट तिच्या गावाला गेला बघायला. तू का रे वागतो असं? मी तुझी मुलगी आहे का? राजन म्हणतात, आणि का शांत हो ना, हायपर होऊ नको ना. मी काय सांगतो ऐकून तर घे. बाबा आहे घरात, त्यांना त्रास होईल, तुझा आवाज कमी कर ना. साठी मी माझा आवाज कमी करू? मी माझा आवाज कमी करत नसते. अनिका राजनला उलट उत्तर देते. राजनही मागचा पुढचा विचार करत नाही आणि सनकण अनिकाच्या कानाखाली ठेवून देतो. आता आवाज कमी होणार हो ना अनिका? प्लीजशे बोलतील, वाटतील तशी वागशील. जराही अक्कल राहिली नाही का ग तुला? मोठ्याची कसं बोलायचं, कसं वागायचं हे तर तारतम्य नाहीच आहे. आता घरात आजारी व्यक्ती आहे, म्हातारी आहे, याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये का तुला? आता अनिका आणि कामिनी आलेली असतात, त्यांची कानाखाली दिलेल्याचा आवाज आलेला असतो. राजन का आरडाओरडा करतोय म्हणून त्या दोघीही पळत आलेले असतात. मला ना माझ्यावर काढायचं, माझ्या आई बाबांना काही बोलायचं नाही, या पहिल्या शेवटचं सांगतोय. कानाखाली मारली ना, ही गोष्ट मी विसरणार नाही म्हणजे नाही, याचा बदला मी घेणार. आणि का स्वतःच्या सख्ख्या बापाला चॅलेंज करत असते की तू माझ्या कानाखाली दिली ना, मी ही गोष्ट विसरत नसते. त्याला अजिबात अक्कल राहिलेली नसते, एकदम बेताल तिचं वागणं झालेलं असतं. रागिनी तमाशा सुरू करते. अरे राजन, तुला कळतं का? एवढी मोठी पोरगी तिच्या अंगावर कशाला हात टाकला रे? मारलं तू, तुला कळतंय का? कमळीसाठी मारलं का माझ्या नातीला? राजन, हे चुकीचं केलं तू. रागिनी आणि कामिनी राजनला आता बोलत असत. मुलीला मारलं राजन, जराही लाज वाटली नाही काय रे? संताप झालेला असतो की माझ्या फुलासारख्या पोरीला मारलं या राजन. चुकली ह्या दोघीही मान्य करत नसतात. त्यावर हात उचललाच नाही, तुमच्या दोघींच्या संस्कारावर हात उचललाय. पोरीसाठी नाही मारलाय तिला, माझ्या बाबांच्या बद्दल ती बोलत होती ना वेडवाकडं, म्हणून तिच्या कानाखाली दिलीये मी. तिची सुद्धा अक्कल नाहीये, मोठ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं, म्हणून तिच्या कानाखाली दिली. तिचा नाहीच आहे, तुम्ही असं वळण लावलं, असे संस्कार घडवले, त्याचा दोष आणि म्हणून ती अशी बिघडली. तिची आई या जगात नाहीये, पण काय संस्कार केले पोरीवर, खरंच कौतुक करावं तेवढं थोडं. त्या कमळीचं काय संस्कार केले तिच्या आईवर, पुरेल अशी संस्काराची शिदुरी देऊन गेली ती कमळीला. आणि तुमचे संस्कार बघा असे दिवे लावतय. आता कमळी आणि अनिका दोघींमध्ये कंपॅरिझन करत असतात. अनिकाचे संस्कार कुठे आणि कमळीचे संस्कार कुठे? जे काय करताय अनिकाला पाठीशी घालताय, जे काय संस्कार केलेत ना एक दिवस या सगळ्याचा पश्चाताप होणार म्हणजे होणार. तुम्ही दोघी सुद्धा लक्षात ठेवा. राजन आता फार बोललेले असतात कामिनीला आणि रागिनीला. कीर्ती आणि तावातावाने म्हणते, मी काय सांगते ऐकून तर घे, मला काहीच ऐकायचं नाहीये, बाबांच्या औषधाची वेळ झाली. राजन आता निघून जातात. कामिनी आणि रागिनी एकमेकांकडे बघत तिथेच थांबलेले असतात. कामिनी राजन निघून गेल्यावर म्हणते, रागिनी, कमळीचं नाव काढल्या राजन वाघ झाला ग. ऋषी आणि कमळी आता आरटीओच्या ऑफिसला आलेले असतात. ही गाडी कोणाची, काय याची इन्फॉर्मेशन हवी, प्लीज 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 दादा द्या. ऑलरेडी त्या आरटीओच्या ऑफिसमध्ये इतकी गर्दी असते. तिथे ऋषी आणि कमळी जबरदस्तीने घुसलेले असतात. म्हणतात थोड्या वेळाने या ना, एवढी गर्दी दिसत नाहीये कारण ते फार महत्वाचं काम आहे, एवढं सांगा ना प्लीज. नंबर दिसत नाहीये, ऋषी लगेच नंबर वाचून दाखवतो, एवढं दिसतच की, पुढचा अंदाज लावा करा ना प्लीज. 20 वर्षांपूर्वीची गाडी येते. म्हणतात 20 वर्षांपूर्वीची माहिती हवी आहे तुम्हाला, आत्ताची माहिती सापडत नाही आणि डायरेक्ट 20 वर्षांपूर्वीची. 20 वर्ष म्हटल्यावर फार काळ झालाय, कम्प्युटर सुद्धा माहिती मिळणार नाहीये, अवघड आहे सगळं. प्लीज प्लीज काहीतरी मार्ग असेल ना. फार रिक्वेस्ट करत असतात त्या आरटीओ वालेला की गाडीचं काहीतरी सांग बाबा, रजिस्टर वगैरे चेक करायला लागतील तेव्हा या गाडीचं कुठे मालक मिळेल. स्वतः मदत करतो रजिस्टर वगैरे बघायला, प्लीज प्लीज फार गरजेचं आहे साहेब. फी असेल तर ती सुद्धा देतो, पण प्लीज आम्हाला मदत करा. रजिस्टर त्यातलं कुठलं रजिस्टर बघणार आहे, काही दाखवता येणार नाही. जा बरं तुम्ही नंबर खिडकीत जाऊन अर्ज भरा, मग हळूहळू काय ते प्रोसिजर होईल. 1 महिन्यानंतर या ऋषी आणि कमळी त्या साहेबांना ऐकूनच घेत नसतात की नाही साहेब काही करा, नाही आमची एवढी मदत करा, आम्ही वाटलं तर काही मदत करतो, पण प्लीज प्लीज साहेब मदत करा ना. हात जोडतो आणि त्यांना काढून देत असतात. गर्दीच तेवढी असते की कमळी नाराज होऊन बाहेर आलेली असतात. तेवढ्यात एक मुलगा असतो, तो ऋषी सर तुम्ही इकडे. ऋषी म्हणतो, अरे वा काय रे, काय चाललंय, आरटीओ मध्ये काय करताय, काही काम होतं का? ऋषी म्हणतो, हो ना. ओळखीचा मुलगा असतो, त्याला आता ऋषीने सांगितलेलं असतं या गाडीची माहिती मिळवायची, कोणाच्या नावावर काय वगैरे, 20 वर्षांपूर्वीची. एवढं जुनं काम अवघड आहे, शक्य होईल आपण करून दाखवूया. आपली माणसं आहे त्यांना विचारतो आणि प्रयत्न करतो, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. किती लागतील आणि टाइम किती जाईल तुम्ही सोडावं, पैशाचं बघूच्या नंतर. 25 दिवस लागतील, आत्ताच सांगतो. कळालं की लगेच तुम्हाला सांगतो मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इकडे फोटो काढून घेतो, माझ्या माझ्याकडे नंबर राहील. आणि का अगदी पिसाळलेली असते आणि आरशात बघते आणि स्वतःशीच बोलत असते, त्या गावछापमुळे माझ्या डॅडने माझ्या कानाखाली दिली, त्या गावछापमुळे. आणि काला हे सहनच झालेलं नसतं. हा परिणाम त्या गावछापला भोगायलाच लागणार. ही चिडलेली असते. तेवढ्यात काय आता कामिनी येते आगीत तेल ओतायला. बाळा काय रे, काय झालंय अनुबाळा, करू ग, काय करू सांग की. ए ग्रॅनी आजी, घालाय ना, चिडचिड होतीये ना, संताप होतोय ना, असा साठवून ठेवायचा, लगेच बाहेर काढायचा नसतो. साठवून भयंकर असं ठेवायचा आपल्या जवळच. त्या रागाचा, संतापाचा ज्वालामुखी झाला पाहिजे. रागाने काहीच होत नसतं. ज्वालामुखीचा उद्रेक झाला की मग रिझल्ट हाताला येतो. कळतंय का अनिका? कामिनी चांगलं काही शिकवत नसते, सगळं उलट आणि विषारी असं शिकवत असते या अनिकाला, म्हणूनच ती अनिका अशी झालेली असते.
आणि राजाने बरोबर या आजी मायलिकींनाच दोष दिलेला असतो की तुमच्या संस्कारांमुळे अनिका अशी वागतीये. सुद्धा कामिनी स्वतःच्या बापाविषयी सुद्धा अनिकाला भडकवत असते. कमळीविषयी तिला जो माणूस खटकतो त्याच्याविषयी ती भडकवत असते अनिकाला, आणि अनिका बेंडोक असते. एका मिनिटात तिचं ऐकते आणि तिच्या तालावरच नाचायला लागते. कॉलेजमध्ये जाण्याची कोण परमिशन देणार? मी कॉलेजमध्ये फेल झालीये. फेल? हे वेडाबाई अशी काय बोलते? परमिशन कोण देणार? कॉलेजची मालकी नाही तू? बाई कॉलेज तुझ्या बापाचं आहे. बापाचं विसरलीस का अनिका? सहज ऍडमिशन मिळणार. डोंट वरी, तू ऍडमिशन घ्यायचंय आणि पुढे कॉलेज कंटिन्यू करायचंय. लागलंय एटीकेटी लागलंय ना, मी बघते की त्याचं. फ्रेंड सोबत शॉपिंग करायला जायचंय. ग्रॅनी आजी जाऊ का ग मी शॉपिंग करायला? राहून काय करू? कमळी आता ऋषी बरोबर बोलत असते. ऋषी म्हणतो म्हणजे राहून शिक्षण पूर्ण करायचंय. माघारी कुठे चाललीस तू कमळी? वेडी आहेस का? इथे राहायचंय तुला, शिक्षण पूर्ण करायचंय. शिक्षण पूर्ण केलं तर सगळं अचीव करू शकते, नाही तर काहीच होणार नाहीये. कळतंय का तुला? अशाचे फॉर्म सुरू झालेत, फॉर्म वगैरे भर आणि कॉलेज कंटिन्यू कर. वेड्यासारखं करू नकोस. खूप बोललेलं असतो कमळीला की शिक्षण सोडून जमणार नाहीये, शिक्षण काही झालं तरी तुला करायलाच लागणार. आणि कमळी रस्त्याच्या कडेला बोलत थांबलेलेच असतात. तेवढ्यात काय दोन स्कूटरवरचे असतात, बिचारे पावसात चाललेले असतात. नयनताराचा जो ड्रायव्हर असतो वाकडी तिकडी गाडी चालवतो आणि या दोघा तिघांना धक्का मारतोच. ते बिचारे स्कूटरवरून खाली पडतात. नयनतारा म्हणते, माने कशी गाडी चालवताय, कळतंय का? त्यांना काही लागलं बिकलं असतं तर? काही कळतंय का माने? जरा व्यवस्थित चाला की. नयनताराने एका मिनिटात तिच्या ड्रायव्हरला रागवलेली असते. आता कमळीने बघितलंय की ती बिचारी पडलीये, त्यांना लागलंय. तर नयनताराचा खाली उतरतो. सॉरी दादा, चुकून झालं. हा धावतच गेलेला असतो. दिसत नाही का काय रे? सॉरी दादा, चुकून झालं, माफ करा, खरंच चुकून. पोलीस कंप्लेंट करणार आहे बघाच तुम्ही. किड्या मुंग्या समजतं की काय? मोठ्या गाडीवाले आम्हाला चिरडून चाललात पुढं. मी आता पोलीस कंप्लेंट करणार म्हणजे करणार. नयनताराला दिसतंय की वाद वाढताय. नयनतारा स्वतः आता उतरून खाली येत असते. म्हणते, काय झालंय, कशाला भांडताय, काय नुकसान झालंय सांगा, मी पैसे देते. पैशाचा मास कोणाला दाखवताय? अरे रावीची भाषा तो माणूस करत असतो. नयनतारा खूप छान त्याच्याशी बोलत असते. दगड उचलतो, माझं नुकसान तुम्ही केलं, मी तुमच्या गाडीचं नुकसान करतो. कमळी पुढे गेलेली परत माघारी येते आणि त्या माणसाचा हात पकडते. दादा काय दादागिरी लावली? ते सांगताय ना चुकून झालंय, माफी मागतात ना, मग काय अरे रावीची भाषा करताय तुम्ही? त्याला वाद घालताय? शांत राहा की. ए तू मध्ये बोलू नकोस. हा नाही, हे महत्वाचं नाही, तुम्ही चुकला हे महत्वाचं आहे. कमळीला म्हणते, एक मिनिट, पर्सनल मॅटर आहे, तू बोलायची गरज नाहीये, त्यांना पडायची काहीच गरज नाहीये. चल निघ. वाद मिटलेले असतात, सगळे आता निघून गेलेले असतात. ऋषी सुद्धा येतो. खूप पाऊस पडत असतो, अगदी जोराचा. तो आई इथे काय करतेयस? तारा ऋषीकडे बघते आणि रागाने चाललेली असते. कमळी म्हणते, मॅडम माझ्यामुळे ऋषी सरांनी तुमच्यामध्ये काही गैरसमज झाला असेल तर खरंच मला माफ करा. नयनतारा म्हणते, गैरसमज? त्याला त्याच्या आईपासून तोडलंय आणि गैरसमज झाला असं म्हणतेस? होय ना, गैरसमज? मग एका गैरसमजावरून अजून किती बोलणारे, किती टॉर्चर करणारे. साई तिला समजून घे, तिची परिस्थिती काय. सजला होता कमळीवर प्रेम आहे, प्रेमाचा अर्थ तरी समजतो का? म्हणजे माणसं जोडणं असतं, तोडणं नसतं, आणि तू तोडतीयस माणसं. कमळीने तुला माझ्यापासून तोडलं आणि प्रेम आहे असं म्हणतीये. वा, हा मुलगा माझा अभिमान होता कमळी, मला फार प्राऊड फील व्हायचं. ऋषी म्हटलं की मला फार असं प्राऊड वाटायचं. माझा शब्द पडू देत नसायचा तो. त्याच्यावर विश्वास होता, मला त्याच्यावर विश्वास होता आणि स्वतःवर सुद्धा विश्वास होता की माझा ऋषी सगळंच काही करू शकतो. तू भेटलीस ना, सगळं त्याचं आयुष्यच बदलून गेलं. सगळा शांतपणे ऐकत असतो आणि नयनतारा काहीही ब्लेम करत असते या कमळीला. तुझ्यामुळेच आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली, माझा मुलगा माझ्यापासून दुरावला. खरं तर सगळ्या गोष्टीला तूच कारणीभूत आहे कमळी. उत्तर द्यायला लागलाय तो, वर तोंड करून बोलतोय, प्रश्न विचारतोय. बाप रे, आवाजात बोलतोय तो माझ्याशी. तोडली त्याने, रस्त्यावर आलाय तो, त्याने घर पण सोडलंय माझं. त्याने सगळं खरं सांगून टाकलेलं असतं कमळीला, जे ऋषीने सांगितलेलं नसतं. आता कमळीला कळतं की माझ्यामुळे ऋषीने घरदार सोडले, आईला सोडले आणि तो फक्त माझ्यासाठी सगळ्याच्यावर पाठ फिरवून माघारी म्हणजे माझ्याकडे आलाय. आता कमळीला सगळ्या गोष्टी कळतात. केलं फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. त्यामुळे तू माझं घर तोडलं, माझी नाती तोडली. तू एक वाईट मुलगी आहेस कमळी. कमळी, वा, छान केलंस, अभिनंदन अभिनंदन, छान करतेस ग तू, सगळ्या भूमिका चांगल्या निभावतेस. तिला एका मुलाला एकमेकांपासून वेगळं केलं, म्हणजे मायलेकराला वेगळं केलं, त्यांच्यामध्ये फूट पाडली, अंतर आणलंस. व्हेरी नाईस कमळी, छान 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 प्रोग्रेस, यात चांगल्या गोष्टी करतेस ग तू. केलंस आणि मुख्य म्हणजे इनामदारांचं घर फोडलं कमळी. एवढं सगळं तू केलं आणि तुझ्यामुळे सगळं घडतंय. नाईस, कॉंग्रॅच्युलेशन. नयनतारा रडत असते आणि सगळं कमळीला बोलत असते, टोमणे मारत असते. तारा रागारागाने निघून गेलेली असते. कमळीला मात्र धक्का बसतो. ऋषी सर माझ्यासाठी घर सोडून आले, आई वडिलांना सोडून आले, बिझनेसला लात मारून आले, फक्त आणि फक्त ऋषी सर माझ्यासाठी. कमळीला फार मोठा धक्का बसलेला. आता गाडीत बसलेली असते आणि कमळीला ऋषीचं सगळं सत्य कळालेलं असतं. कमळीला फार वाईट वाटलेलं. कमळीला हे सत्य परिस्थिती कळाली आहे. त्यानंतर कमळी कशी रिॲक्ट होणार आणि ऋषी बरोबर ती काय आणि कसं बोलणार? आता कमळी जे सांगणार ते ऋषी ऐकणार का? हे जे बघायचं असेल मित्रांनो, तो बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.